देह विक्री करणाऱ्या महिलेसोबत समागम करणे पाप आहे का? नमस्कार. आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. पाप पुण्य, योग्य अयोग्य, चांगलं वाईट या गोष्टीवर विश्वास ठेवणारे लोक आता कमी होत चालले आहेत. 50 वर्षापूर्वी अयोग्य वाटणाऱ्या गोष्टी आज योग्य वाटत आहेत. पैसा महत्त्वपूर्ण घटक आहे, पण तो महत्त्वपूर्ण असला तरी पूर्वी माणुसकी, इज्जत, शील महत्त्वपूर्ण म्हणून समाजात मानले जायचे. संपूर्ण शरीर झाकणारी, डोक्यावरून पदर घेणारी, उंबरठ्याच्या बाहेर न येणारी स्त्री आता म्युझियममध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही. फेसबुक किंवा अन्य ॲपवर स्त्री ज्या प्रकारे दाखवली जाते तिचे ते शारीरिक प्रदर्शन बघण्यास पुरुषसुद्धा कचरतो. आता याला काय पाप म्हणायचे की पुण्य? स्वतःचे खाजगी पार्ट बिनादिक्कत व्हिडिओचे चित्रीकरण करून प्रियकराला दाखवते ही आजकालची स्त्री फार पुढे आहे. प्रश्न आहे, देह विक्री करणाऱ्या स्त्रीसोबत सेक्स करणे पाप आहे का? वस्तू विकत घेणे पाप आहे? वस्तू विकायला ठेवणे पाप आहे का? मजबुरी, असहाय्यता पाप आहे का? याची उत्तरे नाही म्हणून येतील. आता काय विकायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. गणिका, वेश्या नटून थटून गिरायकाची वाट बघत असतात. त्यांच्यावर कोणीतरी अवलंबून असेल, त्यांना पैशाची अडचण असेल, अगदी जीवनमरणाचा प्रश्न असेल, म्हणून त्या डोळ्यात प्राण आणून वाट बघतात. म्हणून आपण तेथे गेलेच पाहिजे, ती पुण्याची गोष्ट आहे असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. पण सेक्सची अत्यंत निकट असणाऱ्यांनी इतर वाईट, बलात्कार सदृश गोष्टी करणे याच्यापेक्षा देहविक्री करणाऱ्या स्त्रीबरोबर सेक्स करणे पाप नाही. प्रेशर कुकरमधून वाफ बाहेर पडलीच पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.